मंगलाचरणाने. वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचल मनोवमं गदिं पस्ते वोच्छामि समय पाहुड मिनमो सुध केवली भणितम्. नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आमचा सुरू आहे. सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये आम्ही आत्म्याचं शुद्ध स्वरूप बघितलं. आणि शुद्ध स्वरूप कसं आहे तर शुद्ध पारिणामिक परमभाव ग्राहक शुद्ध द्रव्यार्थिक नयानी जे सांगितल्या गेलेलं आहे ते आत्म्याचं स्वरूप आहे. याच्यासाठी आम्हाला शुद्ध पारिणामिक भाव आणि कोणतं स्वरूप सांगितलेलं आहे तर जे आम्ही 9 पदार्थ म्हणजे तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम हे लक्षण करतो. यामध्ये 7 तत्व आणि पुण्य आणि पाप जर जोडलं तर 9 पदार्थ. या 9 पदार्थांचं श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन असं आम्ही मानतो आहे किंवा बरोबरही आहे ते आगम भाषेच्या दृष्टीतून. पण अध्यात्माचं नेहमी एक पाऊल पुढे असतं. अध्यात्म हे सांगतं आम्हाला की या नवपणाला तुम्ही बघू नका. तुम्ही आश्रवामध्ये देखील शुद्ध जीवत्व पहा, संवरामध्ये देखील शुद्ध जीवत्व पहा, इव्हन अजीव द्रव्यामध्ये देखील द्रव्यत्व म्हणजे अजीव द्रव्य न बघता शुद्ध जीवत्व पहा. अशा रीतीने या सगळ्यांमध्ये एक आत्मतत्वाचा शोध अविरतपणे या सगळ्या समयसार ग्रंथातून घेतलेला आहे. आणि म्हणून असा 9 पदार्थांपासून भिन्न अनादि अनंत. अनादि अनंत आहे म्हणून त्याला मध्य देखील नाही. एकरूप आहे, अखंड आहे, प्रतिभासमय आहे, सर्वथा जो उपादेय भूत आहे, सहज शुद्ध निज निरंजन परम समयसार असं शुद्ध ज्ञान अशा स्वभावरूप जो शुद्धात्मा आहे हाच आम्हाला आश्रय घेण्यायोग्य, अवलंबन घेण्यायोग्य, ध्यान करण्यायोग्य, तल्लीन राहण्यायोग्य हा आत्मा आहे. म्हणजे आमचा जो आत्मा जो अंतर्मुख होऊन आम्हाला प्रतीतीत येईल. आम्हाला कदाचित शब्द हे नकोही वाटतात. मग आम्ही काय करायचं की आम्ही अंतर्मुख व्हायचं. म्हणजे या शब्दांच्या माध्यमातून जी कृती आम्हाला सांगितली आहे ती आम्हाला करायची आहे. अंतर्मुख होऊन अहर्निश आमच्या आत्मस्वरूपाचं अन्वेषण आम्हाला जीवनात करायचं आहे. आणि जो काय आम्हाला आत्म्याची प्रतीती येईल ती प्रतीती म्हणजे मी आहे हे श्रद्धान करायचं. याला म्हणायचं आमच्या त्रिकाली आत्म्याच्या कडे एकाग्र करणं, त्याचं अवलंबन घेणं, त्याचं ध्यान करणं. आणि त्या आत्मतत्वामध्ये तो म्हणजेच मी आहे, मी त्याच्याशी अभिन्न. अभिन्न म्हणण्यापेक्षा मी एकच आहे, तोच आहे, अशा प्रकारे आपलेपणा तिथे प्रस्थापित करून जे परपदार्थ आहे हे सगळे हे जाणण्यायोग्यच आहे, पण त्याचं अवलंबन घेण्यायोग्य नाही, ध्यान करण्यायोग्य नाही. अशा तऱ्हेने भूतार्थ पद्धतीने एक शुद्ध जीव तत्वच आम्हाला उपासनीय आहे, आराध्य आमचं जीवनात तेच आहे हे आम्ही निश्चित केलं होतं. आमचा निर्णय पक्का झालेला होता. आणि इथे आम्हाला आठवतं आचार्यांची प्रतिज्ञा, कुंद आचार्यांची. आचार्यांनी प्रतिज्ञा केलेली होती की मी तुम्हाला एकत्व विभक्त आत्मतत्व दाखवेल. 5व्याच गाथेमध्ये तम एयत्त विहत्तम दायेहम अपणो सवी हवेण यदि दायेज्झपमाणम चुक्केज्झ छलम न घेतव्ये. ही आचार्यांची प्रतिज्ञा वाक्य होतं की मी तुम्हाला तो एकत्व विभक्त आत्मा माझ्या पूर्ण सामर्थ्यानिशी बुद्धिवैभवानिशी तुम्हाला दाखवेल.
आणि आचार्यांची जणू काही प्रत्येक वेळेला तीच एक धडपड राहिलेली आहे की हा श्रोत्यांना एकत्व विभक्त आत्मा त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या मार्गातून प्राप्त झाला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक अधिकार हा भेद विज्ञानाला समर्पित होता. आणि आता आचार्यांना हे एकत्व विभक्त आत्मा कसा असतो याचं स्वरूप या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग जयसेन आचार्यांनी यावर एक प्रतिप्रश्न उत्पन्न केला होता, जो प्रश्न आपण मनामध्ये ठेवलेला आहे. आणि त्याचं उत्तर आम्हाला आता बघायचं आहे की 4 भाव, 5 तर तसे भाव आहे, मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनपर्य ज्ञान आणि केवल ज्ञान, हे 5 ज्ञान आहे. या 5 ज्ञानांपैकी कोणत्या ज्ञानाने आम्हाला आत्मा जाणता येऊ शकतो, त्यानंतर ते जे आमचं जाणणं आहे हे परोक्ष आहे की प्रत्यक्ष आहे, अशा तऱ्हेचे प्रश्न आमच्या अंतरंगामध्ये जोपर्यंत आत्म्याची अनुभूती होत नाही तोपर्यंत उठतात. आणि म्हणून यावर जयसेन आचार्यांनी किंच हे शब्द टाकून महत्वपूर्ण प्रमेय त्या ठिकाणी ठेवलेले आहे. मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनपर्य ज्ञान हे 5 ज्ञान पर्याय रूप आहे. म्हणजे पर्याय रूप आहे, सविकल्पात्मक आहे, ज्ञानगुण निर्विकल्प आहे. आता आम्ही जेव्हा मतिज्ञान म्हणतो, मतिज्ञान ज्ञान गुणाची पर्याय आहे, ही पर्याय आमची सविकल्पात्मक आहे. निर्णय करण्याची शक्ती या ज्ञानाच्या पर्यायीत आहे. श्रुतज्ञानाच्या पर्यायीत देखील निर्णय शक्ती आहे. तर अशा तऱ्हेने या ज्ञानाच्या 5 पर्यायी आहे. शुद्ध पारिणामिक भाव जो सांगितला आत्ता, तो द्रव्य रूप आहे. जीव पदार्थ न एकट्या द्रव्यरूप आहे, न एकट्या पर्याय रूप आहे. उलट परस्पर सापेक्ष द्रव्य पर्याय रूप असा धर्मी आहे. जीव पदार्थ कोण आहे? जर आम्ही म्हटलं की तो द्रव्य रूप आहे एकटा, तरी नाही. द्रव्य पर्यायात्मक, सामान्य विशेषात्मक, गुण पर्यायवत अशा प्रकारचा आत्मा आहे. म्हणजे द्रव्य पर्याय रूप गुण ज्याच्यामध्ये गर्भित आहे असा हे अखंड आत्मा हा धर्मी आहे. आणि आता इथे विचार करणार आहे की कोणत्या भावानी आम्हाला मोक्षाची प्राप्ती होणार आहे, कोणत्या भावानी. आम्ही पहिल्यांदा 320 नंबरच्या गाथेमध्ये ते प्रकरण बघितलेलं आहे की त्या याच्यामध्ये सांगितलं की परम पारिणामिक भाव आणि त्यामध्ये देखील शुद्ध जीवत्व, त्याच्या अवलंबनाने आम्हाला आत्मतत्वाची प्राप्ती होणार आहे. मग आता प्रश्न उपस्थित केला ते तर ठीक आहे, परंतु आम्हाला कोणत्या ज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होणार आहे? तर या ठिकाणी सांगतात की केवल ज्ञान यांनी आम्हाला आत्म्याची प्राप्ती होईल का? केवल ज्ञान आम्हाला जर आत्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे तर जे आमच्या जवळ आज विद्यमानच नाही त्याचा आम्ही अवलंब घेऊ शकत नाही. जर केवल ज्ञान, ज्ञान गुणाची समीचीन शुद्ध पर्याय आमच्या जवळ आज उपलब्ध नाही तर आम्ही आज हे म्हणू शकत नाही की मला केवल ज्ञानाने आत्मा जाणता येऊ शकेल. म्हणून केवल ज्ञान हे तर फलरूप आहे आणि ते भविष्यात आमच्या उत्पन्न होणार आहे, आज आमच्या जवळ नाही. मग आता आम्ही खाली उतरलो, थोडं प्रत्यक्ष ज्ञानावर आलो. अवधी ज्ञान आणि मनपर्य ज्ञान यांनी जरी आम्हाला आत्मा जाणता येईल का? तर आचार्य सांगतात की अवधी ज्ञान असेल किंवा मनपर्य ज्ञान असेल तरीही आत्मा जाणता येऊ शकत नाही. या ज्ञानाचा आत्मा विषय बनत नाही. कारण अवधी ज्ञानाचा विषय सांगताना रूपीश्ववधे हे सूत्र उमास्वामी आचार्यांनी ठेवली. म्हणजे रूपीश्ववधे हे म्हणजे रूपीषु अवधे हे अवधी ज्ञान रूपी पदार्थांना जाणतं. म्हणजे रूपी पदार्थ कोणते आहे बा? तर रूपी पदार्थ एक केवळ पुद्गल द्रव्य रूपी आहे आणि बाकीची 5 ही द्रव्य अरूपी आहे. म्हणून अवधी ज्ञान जे जाणेल ते केवळ पुद्गलाला जाणू शकतं. आत्म्याला जाणण्यासाठी
अवधी ज्ञान समर्थ नाही. म्हणून अवधी ज्ञानाचा नंबर कट झाला. मग आम्ही मनपर्यय ज्ञानाविषयी विचार करू. तर मनपर्यय ज्ञानाचा विषय देखील सांगितला. रूपीश्ववदे तदनंत भागे मनपर्ययस्य, त्याच्या अनंताव्या भागाला, म्हणजे रूपी पदार्थांनी समजा परमाणू जाणला तर त्याच्या अनंताव्या भागाला इतकं सूक्ष्म मनपर्यय ज्ञान जाणू शकतं. पण जाणतं कुणाला? रूपी पदार्थांनाच. आणि म्हणून मनपर्यय ज्ञानाने सुद्धा आत्म्याचा अनुभव होऊ शकत नाही. म्हणून हे दोन ज्ञान पण आम्हाला मोक्ष मार्गामध्ये या दृष्टिकोनातून कार्यकारी नाही. आता आम्हाला अमूर्तिक आत्मा जाणायचा आहे आणि या दोन ज्ञानांनी तर आम्हाला आता केवळ ज्ञान होऊ शकत नाही किंवा आम्ही आत्मा जाणू शकत नाही. मग आता मतिश्रुत ज्ञान आमच्याजवळ दोन आहे सध्या आणि त्याचा आपण उपयोग जर करून घेतला तर आम्हाला आत्मा जाणता येऊ शकेल का, परत हा प्रश्न आहे. तर आता जेव्हा आम्ही मतिज्ञान आणि श्रुतज्ञानाबद्दल बोलतो तर मतिश्रुत ज्ञानाचे विषय सांगताना तत्वार्थ सूत्रकारच काय सांगतात की मती श्रुतयोर निबंधो द्रव्येष्व सर्व पर्यायेषु. मती श्रुतयोर निबंधो, निबंध याचा अर्थ विषय. मती श्रुत ज्ञानाचा विषय हा काय आहे तर सर्व द्रव्यांना मती श्रुत ज्ञान जाणू शकतो, पण सर्व पर्यायेषु, काही पर्यायींना जाणेल. संपूर्णच्या संपूर्ण पर्यायींना मतिज्ञान आणि श्रुतज्ञान जाणत नाही, कारण केवळ ज्ञान एवढं ते विस्तृत नाही. पण केवळ ज्ञान जसं साही द्रव्यांना जाणते तसं हेही ज्ञान साही द्रव्यांना जाणण्याला समर्थ आहे. म्हणून आम्ही काय करायला पाहिजे तर आम्हाला मतिश्रुत ज्ञानाच्या माध्यमातून, म्हणजे आम्हाला जे काही प्राप्त झालेलं आहे हे आमचं आत्मिक ज्ञान करून घेण्यासाठी पर्याप्त आहे. विनाकारण आम्ही हा मनामध्ये विकल्प नको यायला की काय करणार, पूर्वीच्या सारखं संवहन नाही म्हणून आत्मिक ज्ञान होत नाही, पूर्वीच्या सारखं आमचं एकाग्रता साधत नाही म्हणून ध्यान होत नाही, ज्ञान होत नाही. हे विकल्प बाजूला ठेवून आमच्या जवळ आम्हाला आज जे प्राप्त आहे मतिज्ञान श्रुतज्ञान याच्या माध्यमातून आम्ही आत्म्याला जाणू शकतो. पहिले तर हा निर्णय करायचा आहे. पण जाणत असताना मात्र इंद्रियजन्य जे काही ज्ञान आहे, मतिश्रुत ज्ञानाचे, मतिज्ञानाचे विशेषतः विषय सांगताना स्पर्श रस गंध वर्ण आणि शब्द हे मतिज्ञानाचे विषय आहे. म्हणजे स्पर्शनेंद्रिय आणि स्पर्श अशा तऱ्हेने आम्ही जाणतो. म्हणजे 5 इंद्रियजन्य विषयांना मतिज्ञान जाणतं आणि तेही जाणतं तर ते कसं जाणतं तर क्षयोक्षमानुसार जाणतं. आता आम्ही परत प्रश्न मनामध्ये विचार करायचा आहे की जर आम्हाला आत्मा जाणायचा आहे तर आत्म्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण आणि शब्द हे गुण नाही आहे. मग आम्ही मतिज्ञानाने कसं जाणू शकू? म्हणजे आम्ही इंद्रियांच्या द्वारा, 5 इंद्रियांच्या द्वारा आत्म्याला जाणू शकत नाही. म्हणजे 5 इंद्रियजन्य जे मतिज्ञान आहे ते आत्म्याला जाणण्यासाठी समर्थ नाही. मग आमच्याजवळ आणखी एक विकल्प आहे की आमच्याजवळ मन पण आहे. मग आता मन कसं आहे तर मनाने मात्र आम्ही रूपी आणि अरूपी सगळ्या द्रव्यांना जाणता येऊ शकतं. म्हणून आम्हाला त्या माध्यमातून आत्मा जाणता येऊ शकतं. पण आमची असमर्थता कशी आहे लक्षात घ्यायचं. स्टेप बाय स्टेप आम्हाला पाहायचं आहे. आमची असमर्थता कशी आहे? आमची असमर्थता आहे की आम्ही एका वेळी एकाच इंद्रियांनी जाणू शकतो. मग आता आम्ही जर 5 इंद्रियांच्या विषयांनाच जाणण्याचा प्रयत्न करत राहिलो तर आम्ही मनाने जाणणार नाही. आणि आत्म्याला जाणायचं असेल तर 5 इंद्रियजन्य ज्ञान उपयोगी नाही. म्हणून 5 इंद्रियांच्या विषयाला जेव्हा आम्ही बंद करू, म्हणजे आम्ही इकडे गौणता देऊ, इकडे उपभोग घेणार नाही 5 इंद्रियजन्य विषयांचा, आणि मनाचा जेव्हा अवलंब घेऊ, विचार करू
आत्मा माझा कसा आहे. आणि हा विचार जेव्हा प्रगाढ होत जाईल, स्थूल मन तिथे देखील विराम पावेल की किंवा चिंतन चिंतन आमचं सतत सुरू आहे. आणि असं चिंतन करत असताना एक क्षण या मनाला सूक्ष्म करत आम्ही आत्मतत्वाला तिथे ग्रहण करू शकतो. हे आहे आमचं सगळं ज्ञानाची, आत्म्याला जाणण्याची प्रक्रिया. आणि एवढीच आम्हाला लक्षात ठेवायची आहे. जसं असतं सार, सार कधी मिळतो आम्हाला? शेवटी. कोणताही ग्रंथ वाचत असतो आम्ही तर सार शेवटच्या याच्यामध्ये सांगितला जातो. मग कधी कधी मनात प्रश्न येतो की कशाला आम्ही 415 समयसारच्या गाथा वाचायच्या, तेवढा सार जर आम्ही वाचला तरी आम्हाला कळतं. पण असं नाही आहे. असं यासाठी नाही की नुसता सार वाचल्यानंतर आम्हाला पूर्ण आकलन होत नाही. जेव्हा आम्ही या 415 गाथांचं अध्ययन करतो, याच्या चिंतनामध्ये जातो आणि नंतर जेव्हा आम्हाला हा सारभूत विषय कळतो, तेव्हा कुठे आम्हाला स्वच्छ तऱ्हेने आत्मप्रतीती येऊ शकते. जसं एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती महाराजांकडे गेली आणि महाराजांना सांगितलं की मला सुखी व्हायचं आहे, कोणता तरी उपाय सांगा. महाराजांनी त्याला ठेवून घेतलं, कारण अत्यंत सुखवस्तू घराण्यातून तो आला होता आणि स्वास्थ्यवर्धक त्याच्या काही समस्या होत्या. महाराजांनी त्याला ठेवून घेतलं. ठेवून घेतल्यानंतर त्याच्याकडून भरपूर काम करवून घेतलं. 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, हा विचारायचाच की मला स्वास्थ्य लाभ कधी होईल, कधी होईल. महाराज सांगत होते होईल, ठीक आहे, एवढं तू कर. म्हणजे भरपूर भरपूर त्याच्याकडून काम करवून घेतलं. आणि त्यानंतर एक दिवस तो अत्यंत थकला काम करता करता आणि त्याला एक साधं अगदी राजसी पद्धतीने जेवण परोसण्यात आलं. त्याच्या समोर जेवणाचं ताट आलं आणि त्यांनी ते जेवणाला सुरुवात केली. परत गुरुजींनी त्याला शिस्त लावून दिली होती की ज्या वेळेला तू अन्न सेवन करशील त्यावेळेला पहिल्यांदा अन्नदात्याचं म्हणजे आपल्या आत्मप्रभूचं स्मरण करायचं. आपल्या भाग्याला आपल्याला महत्व द्यायचं. अशा काही 2-3 सवयी त्यांनी सांगितल्या. त्या पद्धतीने त्यांनी डोळे मिटून प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर पहिला घास जेव्हा त्यांनी तोंडात टाकला, त्याला लक्षात आलं की आजच्या अन्नामध्ये काहीतरी अमृतमयपणा आहे. गुरुजींना विचारलं. गुरुजी म्हणे दररोजच जेवण आहे, पण तुझ्या सुखासीनतेमुळे तुला त्या जेवणाची जी किंमत आहे, जी महती आहे, ती पटत नव्हती. इथे तू भरपूर श्रम केले, भरपूर श्रम केल्यानंतर जे तुला अन्न ते साधंच अन्न पण तुला अमृतमय वाटायला लागलं. तसं आमचं करायचंय, तसं आम्हाला पाहायचंय. जर आम्हाला पहिल्यांदाच सार दिला की हे तू कर, तर आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला ती जी अनुभूती यायला पाहिजे तशी अनुभूती येऊ शकत नाही. जेव्हा आम्ही ह्या मनाने सतत सतत विचार करू, आमचं मन त्या दृष्टीने परिष्कृत होत जाईल. आमच्या विकारांचा जेव्हा निचरा होत जाईल, त्याच्यामधून स्वास्थ्यवर्धक जे नव्हतं ते बाहेर पडलं, तसं आमच्या मनामधून देखील जे आम्हाला आत्म्यासाठी उपयोगी नाही या विचारांना दूर करावं लागेल, याचा निचरा होत जाईल. करावं लागेल म्हणजे याला जर आम्ही हृदयात धारण केलं तर ते आपोआप आपोआप निघून जाणार आहे. आणि हे निघाल्यानंतर आमच्या पाठीवर आचार्यांनी जे अंकित केलेला आहे, जो सार सांगितलेला आहे, हा वज्र रूपाचा होणार आहे. म्हणून आता परत विषय आमचा की आम्हाला कोणत्या ज्ञानाने अनुभूती होणार आहे. इंद्रियजन्य ज्ञान आमच्यासाठी उपयोगी नाही, कारण इंद्रिय जोपर्यंत ज्ञान ग्रहण करण्याच्या मागे आहे तोपर्यंत आम्ही आत्म्याला जाणू शकत नाही. आणि आज आम्ही जर बघितलं आमच्या जीवनाकडे, तर आम्ही जास्तीत जास्त वेळ इंद्रियांचा उपयोग करण्याच्या मागे आहे.
इंद्रियांना कधी एक क्षण विराम देऊन आम्ही अंतर्मुख होतच नाही. सामायिकही म्हणायचं असेल तर आम्ही त्या ठिकाणी अंतर्मुख होऊन की आता तल्लीन झालोय, त्या चिंतनामध्ये निमग्न आहे, अशी अनुभूती आम्हाला घ्यायची आहे. आणि तो प्रयत्न आम्हाला करायचा आहे. कारण हे कितीही आम्ही ग्रहण केलं तरी शेवटी आमचा मार्ग मात्र तोच आहे. म्हणून अशा तऱ्हेने हे विकल्पात्मक जे मती ज्ञान श्रुत ज्ञान आहे, हेही काय करणार आहे, मूर्तग्राही असणार आहे. म्हणजे मूर्तिक पदार्थांनाच विषय करणार आहे. आणि शुद्ध आत्मा त्याचा विषय बनू शकत नाही. म्हणून या सगळ्या बाह्य विकल्पांच्या विषयांना सोडून देऊन म्हणजे त्यांनी रहित व्हायचं. म्हणून पहा, योगामध्ये योग जर आपण योग दर्शन जर वाचलं पतंजलीचं, किंवा आता आपण पाहतो पण, याच्यामध्ये एक भ्रामरी प्राणायाम सांगितलेला आहे. आणि या भ्रामरी प्राणायामामध्ये हे सांगितलं की तुम्ही कान, डोळे, नाक आणि तोंड या सगळ्यांना बंद करा. म्हणजे हात ठेवा त्या ठिकाणी. हात ठेवल्यानंतर फक्त ओम हा जप करा आणि त्या माध्यमातून तो ओंकार आमच्या पूर्ण शरीरात घुमू द्या. त्याचे आवर्त आमच्या शरीरभर पसरले पाहिजे. आणि या ध्यानाच्या, या प्राणायामाच्या माध्यमातून आम्ही इंद्रियांचे विषय बंद केले. भ्रामरी प्राणायाम जो सांगितलेला आहे त्याच्या माध्यमातून इंद्रियांचे विषय दूर झाले आणि ओंकार गुंजायमान झाला. म्हणजे आम्ही आणखी आत्मतत्वाच्या निकट गेलो. पण जोपर्यंत ओंकार नाद आहे किंवा श्रवण आहे त्याच्याही अतीत असं आम्हाला अनुभूतीत जायचंय. तर अशा तऱ्हेने हे जे काही बाह्य विषयांचे विकल्प आहे यांनी रहित आणि स्वशुद्धात्माभिमुख अशा परिणामाने, हा झाला आता स्वशुद्धात्माभिमुख परिणाम, की मला माझ्या आत्मतत्वाला एकाग्र करायचंय. बोलण्याची भाषा संपलेली आहे. बाह्य जल्प, अंतर्जल्प विराम पावलेले आहे. आणि हे सांगायचंय तर शब्द लागणार आहे. सांगताना शब्द लागले मला, परंतु तुम्हाला मात्र किंवा आम्हाला मात्र अनुभूती घ्यायची आहे ती निशब्द. म्हणून या शब्दांना थांबा. म्हणून कधी कधी एखादा मोठा पॉज घेतला जातो सांगत असताना, की आतापर्यंत जे काही सांगितलं ते किती अंतरंगात ग्रहण झालं. अशा तऱ्हेने स्वशुद्धात्माभिमुख परिणाम यांनी मिथ्यात्व आणि रागादिरूप विकल्पांनी रहित स्वशुद्धात्म्याला अशा आत्म्यानी उत्पन्न होणाऱ्या विवक्षित भावनेनी, म्हणजे स्वशुद्धात्म्याला लक्ष केलं म्हणून ती जी काही विशिष्ट आमची भावना निर्माण झाली, या भावनेनी उत्पन्न विवक्षित एक देश शुद्ध निश्चय नयाने. एक देश शुद्ध का? तर तो आमचा पूर्णतः शुद्ध आत्मा बनलेला नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलं की एक देश शुद्ध नयानी, शुद्ध उपादान रूप असल्यानी शायोपक्षमिक मती श्रुत ज्ञान हे मुक्तीचे कारण आहे. जयसेनाचार्यांचे शब्द आहे, हे शब्द मी जसेच्या तसे ठेवलेले आहे. आणि म्हणून आपल्याला वाटतं की शब्द आचार्यांची भाषा आहे. आचार्यांनी हे सांगितलेले आहे की अशा तऱ्हेने ज्या वेळेला 5 इंद्रियांच्या विषयांना तू विराम देशील, स्वशुद्धात्माभिमुख परिणाम तुझा उत्पन्न होईल. आणि त्याला आचार्यांनी म्हटलं की हाच तुझा एक देश शुद्ध नय आहे. या शुद्ध नयाच्या माध्यमातून तू तुझ्या शुद्ध आत्म्याला जेव्हा एकाकार करशील, त्याचा तन्मयतेने अनुभव घेशील, त्यावेळेला त्याच्या साह्याने जे तुला अंतरंगामध्ये प्रतीत येईल ती म्हणजे अनुभूती आहे. आणि हे कशाने शक्य झालं? तर आमच्या मतिश्रुत ज्ञानानेच. आणि मतिश्रुत ज्ञान कसं आहे? तर मतिश्रुत ज्ञान आहे
क्षायोपक्षमिक ज्ञान, आणि या क्षायोपक्षमिक ज्ञानाने आम्हाला मुक्तीचं कारण प्रदान केलेलं आहे. हा भेद ज्ञान रूप ध्यान पर्याय क्षायोपक्षमिक असल्याने अशुद्ध आहे, परोक्ष म्हटला जातो. अशुद्ध आहे याचा अर्थ परोक्ष रूप आहे. कारण कसं आहे, ध्यानाची ही पर्याय आहे आणि ही पर्याय क्षायोपक्षमिक आहे. क्षायोपक्षमिक असल्यामुळे तिच्यामध्ये काय आहे, आता परोक्षपणा आहे. कारण क्षायोपक्षमिक ज्ञान हे परोक्ष ज्ञान आहे. आणि तरीही आचार्य सांगतात त्याचा ध्येय त्रिकाली शुद्ध ज्ञायक भाव आहे. पण त्या क्षायोपक्षमिक ज्ञानाने कशाला ध्येय म्हणून समोर ठेवलेलं आहे. ध्येय म्हणजे अवलंबन, साध्य नाही. दोन मध्ये फरक आम्ही पाहिला होता. ध्येय म्हणजे जे आज आमच्या जवळ आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही साध्य पदाची प्राप्ती करून घेऊ शकतो, जे साध्य आमच्या पासून दूर आहे, पण ज्याचं अवलंबन घेतल्याने आम्ही साध्य प्राप्त करून घेणार आहे, त्याला म्हणायचं ध्येय तत्व. आणि ध्येय आमच्याजवळ नित्य विद्यमान आहे. निगोदी जीवांना त्याची कल्पना नाही. संज्ञी पंचेंद्रिय असंज्ञी असेल तर त्यालाही आपल्या या महान अशा साधनाची त्यालाही महती कळत नाही. पण ज्ञानीला मात्र त्याची बरोबर महती कळलेली आहे आणि त्यांनी आपल्या जवळ असलेल्या या साधनेचा उपयोग करून आपल्याला आत्मानुभूतीला प्राप्त करून घेतलेला आहे. म्हणून असा हा ध्येय जो त्रिकाली शुद्ध ज्ञायक भाव आहे. तसेच स्वसंवेदन ज्ञान स्वरूप असल्यामुळे आणखी विशेषता ही ठेवली की हा आत्मा याला मी जाणलं आहे की नाही हे विचारायची दुसऱ्याला कुणाला गरज नाही. याचं कारण असं की हा माझा आत्मा जो मी या मतिज्ञानाच्या श्रुतज्ञानाच्या माध्यमातून मी जाणलेला आहे, तो मला माझा अंतरंगामध्ये स्पष्ट प्रतिभासमय प्रकाशमय असा प्रतिभासित झालेला आहे. माझ्या स्वसंवेदन ज्ञानाने हा आत्मा मला अनुभवात आलेला आहे. आणि म्हणून अनुभव कसा असतो, जो अनुभव असतो हा कुणाचाही अनुभव असेल तर तो प्रत्यक्ष असतो. जेव्हा अनुभवातली गोष्ट सांगितल्या जाते त्यावेळेला शब्द शोधावे लागत नाही. ते सहज आमच्या अंतरंगातून आतून असे बाहेर पडतात. जसं एखाद्या वेळेला आमचा हात जळलेला आहे, आम्हाला अनुभव आलेला आहे. पटकन कुणी जर त्या जळत्या दुधाच्या गंजाजवळ जात असेल उकळत्या, तर आमचा सहज अगं जाऊ नको, हात जळेल. हात जळण्याची कल्पना आम्हाला माहिती आहे, ते आम्ही अनुभूत केलेला आहे आणि अनुभूत केलेला असल्यामुळे त्या विषयाला आम्ही पटकन आणि योग्य तऱ्हेने सांगू शकतो. तर असा हा आत्मा आता स्वसंवेदन ज्ञानाने आम्हाला आता प्रत्यक्ष अनुभवात आलेला आहे. प्रत्यक्ष आम्ही त्याची गोडी, गोडी म्हणजे तरी गोडी हा शब्द ठेवता येत नाही, कोणताही शब्द ठेवला तर तो पुद्गलवाचक आहे, पण त्याची अनुभूती ही आम्ही घेतलेली आहे. म्हणजे आत्मा कसा आहे हे आम्हाला ज्ञात झालेलं आहे. आणि म्हणून याला म्हणायचं स्वसंवेदन आणि यालाच म्हणायचं एक देश प्रत्यक्ष. म्हणजे ज्ञान आम्हाला जे आत्मा जाणला हा कसा जाणला, आम्ही कशाने जाणला, तर पहिला प्रश्न आम्ही सॉल्व्ह केला, मतिश्रुत ज्ञानाने जाणला. कोणत्या मतिश्रुत ज्ञानाने, की जे इंद्रियजन्य आहे ते नाही, मनाला सूक्ष्म करून आत्मतत्वाला देखील मनाच्याही विषयाला स्थूल विषयाला सूक्ष्म करून आम्ही आत्मतत्वाला जाणलं. हे आमचं क्षायोपक्षमिक ज्ञान आहे. म्हणून आमचा आत्मा आम्ही क्षायोपक्षमिक ज्ञानाने जाणला, म्हणजेच परोक्ष रूप जाणला. आणि लगेचच आचार्य सावध करतात
सगळा परोक्ष नाही आहे. हा आत्मा तुला तुझ्या अनुभूतीत आलेला आहे. तुझ्या ज्ञानाने तू त्याचं वेदन केलेलं आहे. केवल ज्ञानाची जशी झलक असते तशी झलक तुझ्या आत्मेची तुला आलेली आहे. हे स्वसंवेदन ज्ञान प्रत्यक्ष आहे. म्हणून स्वानुभूतीमती ज्ञानावरण कर्माचा क्षयोपक्षम असताना जे काही आत्मप्रतीती आली, ही आत्मप्रतीती अनुभवाच्या अपेक्षेने कथंचित परोक्ष आणि कथंचित प्रत्यक्ष म्हटल्या जाणार आहे. म्हणून हा असा एक देश शुद्ध नयाश्रित आहे. आणि या ठिकाणी आणखी एक वैशिष्ट्य सांगितलं की ज्या क्षणी हा आत्म्याचा अनुभव घेतो त्यावेळेला त्याला निर्विकल्प असं देखील बऱ्याच वेळेला म्हटलं जातं. मग आमचं ज्ञान जर सविकल्पात्मक आहे तर अनुभूतीला निर्विकल्प का म्हटलं, हाही प्रश्न आमच्या मनात येऊ शकतो. त्यावेळेला सांगितलं की हा असा त्यावेळेला ज्या क्षणी तो अनुभूत होतो आहे त्या क्षणी बुद्धिपूर्वक कषायांचं संवेदन तिथे नाही. जेव्हा अनुभूती घेणारी व्यक्ती आपला अनुभव शेअर करेल त्यावेळेला ती म्हणणार आहे की मला आत्मा ज्ञानानंद स्वरूपी प्रतीतीत आला. मी राग आहे अशी मला अजिबात प्रतीती आली नाही. म्हणजे बुद्धिपूर्वक कषायांचं तिथे संवेदन नाही, वेदन नाही. तर काय त्यांनी अनुभवलं, तर मी ज्ञायक स्वभावी आत्मा आहे, त्रिकाली आहे, एक आहे, हे त्याला अनुभवात आलं. आणि म्हणून त्याला ती अनुभूती निर्विकल्प म्हटल्या गेली. तिथे रागच नाही म्हणून निर्विकल्प म्हटलेलं नाही. बुद्धिपूर्वक कषायांचं वेदन तिथे नाही. आणि या अपेक्षेने जो काही स्थूल राग आहे हा त्याच्या जीवनात नाही. आणि म्हणून त्याला अशा प्रकारे काय म्हटलेलं आहे, निर्विकल्प म्हटलं. म्हणून 3 गोष्टी आम्हाला लक्षात आल्या असतील. सारांश याचा की आचार्यांना हे सांगायचं आहे की तुझ्याजवळ जे मतिश्रुत ज्ञान आहे त्याच माध्यमातून तुला तुझ्या आत्मतत्वाची प्राप्ती करून घेता येऊ शकतो. तुला व्यग्रता करण्याची कुठलीही गरज नाही. तुला काळाचं बंधन नाही, तुला संहननाचं बंधन नाही. तू कोणत्याही संवेदनानी कोणत्याही काळात आत्ताच्या या पंचम काळात देखील आत्मेची अनुभूती करून घेऊ शकतो. म्हणजे तुला जे काही आज क्षयोपक्षमी कृपामध्ये मतिश्रुत ज्ञान, चक्षु चक्षुदर्शन आणि 5 अंतराय कर्मांचा क्षयोपक्षम एवढी जी निसर्गदत्त संपदा तुला प्राप्त झालेली आहे त्याच्या माध्यमातून तू तुझ्या आत्मेची सहज अनुभूती घेऊ शकतो. पहिल्यांदा तर हा पक्का अकाट्य विश्वास अंतरंगात ठेवायचा आहे की मला माझ्या आत्मेची प्रतीती अनुभूती येऊच शकते. मग त्याच्यासाठी साधन मतिश्रुत ज्ञानाचं आम्हाला घ्यायचंय. आणि 5 इंद्रियांच्या विषयांमध्ये आम्हाला आमचा जो उपयोग अहोरात्र तिथे केंद्रित होतो आहे त्याला आम्हाला हळूहळू बाजूला करायचंय. ही सवय करावी लागणार आहे. जर आम्ही म्हटलं आत्ता आम्ही भ्रामरी केला आणि आमच्या इंद्रियाचा उपयोग बंद केला तर लगेच आम्हाला आत्मानुभूती होईल का, असं नाही. त्याच्यासाठी परिश्रम करावे लागणार आहे. तुम्ही एकदा प्रयोग केला आणि एका प्रयोगात तुम्हाला सक्सेस झाल्या असं नाही. वारंवार अटेम्प्ट आणि त्या स्खलन म्हणजे प्राप्त नाही होणार पण प्रयत्न सोडायचा नाही. या दृष्टीतून आम्हाला त्याच मार्गाने जायचं आहे. आणि असं करत करत ज्या वेळेला आम्ही खरोखर या स्थूल मनाच्या विषयालाही बाजूला करू आणि ज्या आत्मतत्वाची ती आम्हाला प्रतीती येईल ती आमची स्वसंवेदनानी कथंचित प्रत्यक्ष म्हटल्या जाणार आहे. पण आमचं ज्ञान परोक्ष आहे म्हणून त्या अनुभूतीला परोक्ष देखील म्हटल्या गेलेलं आहे. अशा तऱ्हेने हा सगळा निष्कर्ष आम्हाला आचार्य जयसेनांच्या या टीकेवरून या ठिकाणी ज्ञात झाला.
आणि म्हणून आमचं परम कर्तव्य काय आहे. जेव्हा समयसार ग्रंथ आम्ही वाचतो आणि आमचं परम कर्तव्य काय, एकाच प्रश्नामध्ये मला माझा आत्मा कळला पाहिजे. माझा जो एकत्व विभक्त आत्मा आचार्य दाखवणार होते तो मी पाहू शकलो का, इथे माझा काही छल कपट आहे का. म्हणून जे आचार्यांनी प्रामाणिकपणे दाखविण्याचा प्रयत्न केला त्या दानाला आम्हाला प्रामाणिकपणे स्वीकारून मला ती प्रतीती आलीच पाहिजे हा भाव अंतरंगामध्ये अगदी ध्येय रूपाने स्वीकारून आम्हाला त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. आणि हेच असणार आहे आमचं समयसार ग्रंथाचं अंतिम उद्दिष्ट. गाथा अजून राहिले आहे आणि 2 परिशिष्ट त्याच्यामध्ये देखील 47 शक्तींचं वर्णन पण येणार आहे. आणि त्या अनुषंगाने आपण पुढचा विषय उद्याला बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.